श्री पुरुषोत्तम मास महात्म्य अध्याय 12वा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री सद्गुरुभ्यो नमः. श्री अनाथनाथाय कृपावंता. या अध्यायात भगवान विष्णूंनी आता पुढे पंचमहापर्वातील उर्वरित पर्वांचं महात्म्य देवीला कथन केलं आहे. भगवान विष्णू देवीला म्हणतात, हे देवी, मी तुला आता उर्वरित पंचपर्वांपैकी महत्वाच्या पर्वांचं, त्या योगांचं महत्त्व सांगतो. मागील वेळी आपण व्यतिपात योग, वैधृती योग यांचा महिमा पाहिला, त्यांचं महत्त्व जाणून घेतलं. आता इतर पुण्यकाळांचं महत्त्व पुढे भगवान विष्णू देवीला सांगतात. ते म्हणतात, हे लक्ष्मी, या सृष्टीमध्ये वेगवेगळ्या काळांमध्ये केलेल्या दानाला वेगवेगळं फळ मिळतं. संक्रांती, विषुव, युगारंभ, तसंच सूर्यग्रहण, चंद्रग्रहण यावेळी केलेलं दान देखील अत्यंत पुण्यदायी असतं. परंतु व्यतिपात योगात केलेलं दान याला असंख्य पटींनी पुण्य मिळतं आणि ते फलदायी ठरतं. तसंच त्या दिवशी स्नान, जप, दान, तीर्थसेवन केल्यानं मनुष्याला पुण्य प्राप्त होतं. पुढे भगवान म्हणाले, आता मी तुला पौर्णिमा या तिथीचं महत्त्व सांगतो. या तिथीचे वर्णन करताना ते म्हणतात, जे ब्रह्मदेवालाही या तिथीचं पूर्ण वर्णन करणं शक्य नाही, एवढं हे महान आहे. या दिवशी सकाळी प्रातःकाळी उठून स्नान करावं, देवपूजा करावी, ब्राह्मणांना सुवर्ण किंवा आपल्या सामर्थ्यानुसार जे काही आपल्याला शक्य आहे ते दान करावं. त्यानंतर त्यांना अन्नदान करावं, भोजन द्यावं, वस्त्र द्यावं, दक्षिणा द्यावी. जे काही आपल्याला शक्य आहे ते आपण केल्याने आपल्याला पुण्य प्राप्त होतं. प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला वेगवेगळी देवता अधिष्ठित असते. जसं ज्येष्ठ पौर्णिमेला ब्रह्मा, आषाढी पौर्णिमेला व्यासरूप नारायण, माघ महिन्यात माधव, फाल्गुन महिन्यामध्ये रुद्र, वैशाखामध्ये पितर, मार्गशीर्ष महिन्यामध्ये यक्ष, किन्नर, तर पौष महिन्यात देवी भवानी अधिष्ठित असतात. म्हणून या दिवशी व्यासपूजन, देवपूजन, पितृकार्य करणं हे फलदायी मानलं जातं. पुढे भगवान म्हणतात, जो मनुष्य प्रत्येक महिन्यात श्रद्धेने स्नान, दान, पंचमहायज्ञ आणि पितृतर्पण करतो, त्याच्यावर मी प्रसन्न होतो. हे सर्व करणं अवघड नाही. अल्प साधनांमध्येही हे करता येतं. तरीही मनुष्य व्यर्थ गोष्टींमध्ये आपला वेळ, पैसा आणि सगळ्या गोष्टी व्यर्थ घालवतो आणि धर्मकर्माकडे, धर्मकार्याकडे मात्र वेळोवेळी दुर्लक्ष करत असतो. हे लक्ष्मी, मनुष्याने आपल्या जीवनाचा खरा अर्थ समजून घेतला पाहिजे. हे आयुष्य क्षणभंगूर आहे आणि तो संसारातच जर मनुष्य अडकून राहिला तर शेवटी त्याच्या हाती काहीही लागत नाही. यानंतर भगवान विष्णू म्हणतात, आता अमावस्या या तिथीचं महत्त्व ऐक. प्रत्येक महिन्याच्या अमावस्येला स्नान, संध्यावंदन, देवपूजा, हवन, तीळ तर्पण आणि श्राद्ध करावे. ब्राह्मणांना भोजन घालावे. यामुळे पित्र संतुष्ट होतात आणि आशीर्वाद देतात. परंतु जर अमावस्येला पिंडदान केले नाही तर पित्र असंतुष्ट राहतात आणि त्यांच्या अप्रसन्नतेमुळे माणसाच्या जीवनात दुःख, अडचणी आणि अपयश निर्माण होतं. म्हणून पितृकार्याला हे देवकार्यापेक्षा देखील महत्त्वाचं मानलं जातं. असं म्हणतात की एक वेळेस तुम्ही देवधर्माचं करू नका, पण पितृकार्य हे आपल्याकडून झालंच पाहिजे. पुढे ते म्हणतात, जो पुत्र आपल्या जिवंत आई वडिलांची सेवा करतो, त्यांच्या जे पाहिजे ते देतो, त्यांना हवं नको ते बघतो, त्यांची काळजी घेतो आणि त्यांच्या निधनानंतर श्राद्ध, पिंडदान करतो, तो खरा सुपुत्र आहे. असा पुत्र आपल्या कुळाचा उद्धार करतो आणि परलोकातही त्याचं कल्याण होतं, त्याला परमपद प्राप्त होतं. विशेषतः अधिक मासातली ही जी अमावस्या आहे तर ही अत्यंत पुण्यप्रद मानली जाते. या दिवशी केलेलं व्रत, पिंडदान आणि दान यामुळे मनुष्याचं पाप नष्ट होतं आणि त्याला मोक्ष प्राप्ती होते. शेवटी भगवान म्हणाले, देवी, हा मनुष्य जन्म दुर्लभ आहे. हा माणसाने व्यर्थ घालवू नये. सत्संग, जप, दान आणि भगवंताची भक्ती, स्मरण यामध्ये त्याने आपलं आयुष्य खर्च केलं पाहिजे. अधिक मास हा परमार्थ साधण्यासाठी उत्तम असा काळ आहे आणि या सुवर्ण संधीचा लाभ करून घेऊन प्रत्येकानं आपलं जीवन सार्थकी लावलं पाहिजे. इति श्री पुरुषोत्तम मास महात्म्ये द्वादशोऽध्यायः.